नमस्कार. आत्तापर्यंत आपण नाट्यसंगीताच्या या मालिकेमध्ये संगीतातले विविध बाज कसे आले ते आपण पाहिलं आणि त्याचे नमुने ऐकले. आता मला असं वाटतं की नाट्यसंगीतात जेव्हा नाट्यसंगीत ते पद सादर होतं त्याच्यामध्ये दोन साथीदारे अतिशय महत्त्वाचे असतात. एक म्हणजे ऑर्गन आणि दुसरा तबला. गंधर्वांच्या वेळी तिसरं वाद्य असे साथीला ते म्हणजे सारंगी. सारंगी का तर आपल्या भारतीय संगीतात असं मानलं गेलेलं आहे की कंठसंगीत गाणाऱ्याच्या आवाजाच्या जवळ जाणारं हे जास्तीत जास्त सारंगी हे वाद्य आहे आपल्याकडचं. काळाप्रमाणे सारंगी वादक मिळेनासे झाले आणि मग इतर अनेक गोष्टी त्याच्यात होत्या, त्यामुळे सारंगी आता बाजूला पडलं. त्यामुळे महत्वाचे दोन साथीदार उरतात ते म्हणजे ऑर्गन आणि तबला. ऑर्गन वादक हा महत्वाचा का आणि त्यांनी खरं काय काय करणं अपेक्षित आहे हे आपण थोडंसं पाहूया. मुळात ऑर्गन वादकाला त्या गाण्याची चाल माहीत असायला पाहिजे, नोटेशन असायला पाहिजे माहिती, ह्या तर सगळ्या प्राथमिक गोष्टी झाल्या. मुळात त्याला नाटक पाठ असायला लागतं. ह्याचं कारण असं आहे की आता दे सूर मग मी गातो असं ते होतच नाही. एक अखंड चालणारी प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये तो नट किंवा नटी त्या पदाच्या अगोदरचे संवाद म्हणतं आणि ते संवाद जे आहेत की नाही ते पुढे पद ज्या सुरामध्ये येणार आहे त्या सुराशी फटकून असं चालत नाही. कारण त्या गद्य संवादांना सुद्धा एक सूर असतो, त्या गद्य संवादांना सुद्धा एक लय असते. त्या संवादाची लय आणि त्या पदाची लय ह्याच्यात कुठेतरी एक संबंध रिलेशन असावं लागतं, नाहीतर मग ते गाणं अस्थानी आल्यासारखं वाटतं, पॅची वाटतं. त्यामुळे ऑर्गन वादकाला मुळात अख्खं नाटक पाठ असायला लागतं. कुठल्या वाक्यानंतर गाणं सुरू होणार आहे हे त्याला पूर्ण माहीत असायला लागतं. पुन्हा गंमत बघा, ते वाक्य संपलं मग ह्यांनी सूर दिला आणि मग गाणं सुरू झालं असं नाही होत. त्याच्यामध्ये एका क्षणाचाही विलंब लागून चालत नाही. मग त्याच्यासाठी काय करायला लागतं, ते वाक्य संपण्याची लय आणि गाण्याचा तो एक पर्टिक्युलर पॉइंट ह्याच्यामध्ये त्याला कधीतरी तो सूर द्यावा लागतो. तो सूर तो गायक किंवा गायिका, नट किंवा नटी आपल्या कानामध्ये घेतं आणि त्या सुरामध्ये सूर मिसळून ते पद सुरू होतं. ह्या सगळ्या अतिशय कठीण गोष्टी असतात. त्यामुळे ऑर्गन वादकाला संपूर्ण नाटक आधी पाठ असायला लागतं आणि ज्याला आम्ही आमच्या नाटकाच्या भाषेमध्ये ज्याला टचिंग म्हणतो, म्हणजे ते टचिंग, तो सूर देणं, तो कुठल्या क्षणी द्यायचा, तो खूप आधी देऊन चालत नाही, खूप नंतर देऊन चालत नाही. त्या क्षणीच तो सूर द्यावा लागतो. तो तितक्या फोर्सनी द्यावा लागतो ज्या फोर्सनी त्या नट नटीला तो सूर ऐकू जाईल आणि त्या सुरामध्ये आपला सूर मॅच करून पद सुरू होईल. मी अनेक नाटकांचे प्रयोग वाजवले, अनेक ऑर्गन वादकांबरोबर प्रयोग वाजवले, पण माझ्या मते गोविंदराव पटवर्धन हे मी ऐकलेल्या ऑर्गन वादकांमध्ये सर्वश्रेष्ठ. हे मी अजिबात अतिशयोक्तीपूर्ण विधान करत नाही. एक तटस्थपणे संगीताचा साधक म्हणून, थोडासा अभ्यासक म्हणून जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला हे दिसतं की गोविंदराव हे सर्वोत्कृष्ट ऑर्गन वादक होते. माझा आणखीन एक असा दावा आहे बरं का की सर्वोत्कृष्ट किंवा उत्तम कलाकार होण्यासाठी काय आवश्यक असतं, तर सर्वप्रथम तो आधी माणूस असावा लागतो चांगला. जर का तो चांगला माणूस असेल तरच उत्तम कलाकार बनण्याची शक्यता असते. गोविंदराव उत्तम माणूस तर होतेच आणि त्यांच्या कलाकारीविषयी मी काय सांगायचं हो. मी त्यांना काका म्हणत असे. ते इतके मोठ्या मनाचे होते. 2-3 छोट्या गोष्टी मी सांगणार आहे आणि मग नंतर त्यांच्या वादनाकडे आपण येऊया. असं अनेक जणांच्या बाबतीत घडलंय की गोविंदरावांनी त्यांना जुन्या नाटकातल्या चाली शिकवल्या. हे मी का म्हणू शकतो, कारण त्यांना चाली शिकवताना ठेक्याला मी असे. अनेक जणांना गोविंदरावांनी त्या चाली शिकवल्या आणि त्यांनी लोकांना पुढे सांगताना या चाली गोविंदरावांनी मला शिकवलेल्या आहेत असा कुठेही उल्लेख केला नाही. हे जेव्हा माझ्या कानावर आलं किंवा मी जेव्हा ऐकलं तेव्हा मी गोविंदरावांना म्हटलं, काका असं कसं काय,
तुम्ही विचारा त्याला, तो का नाही सांगत तुमचं नाव. त्यावर गोविंदरावांचं काय म्हणणं असे माहिती का, जाऊ दे रे, त्याचं त्याच्याजवळ. आपण त्याला शिकवताना आपला रियाज झाला की नाही, आपल्याला आनंद मिळाला की नाही. मला सांगा, असा विचार आजकालच्या जमान्यात कोणी करतो का हो. एक दुसरी गोष्ट बरं का, माझ्या घरी मी माझ्या वडिलांची पुण्यतिथी करत असे. 12 वर्ष केली मी. आणि दरवर्षी गोविंदराव रात्री यायचे माझ्या घरी आणि तो कार्यक्रम रात्री 10ला सुरू व्हायचा, पहाटे 6-6:30ला संपायचा. आणि सगळ्यात शेवटी गोविंदराव वाजवायला बसायचे. आणि मग बरेच असे नवखे नवयुवक नवक युवती माझ्याकडे गायला यायचे. आणि गोविंदराव जर का आधीपासून आलेले असायचे, कारण काही वेळेला त्यांना कार्यक्रम असायचा, मग ते कार्यक्रम उरकून असे पहाटे 2, 2:30-3 वाजता वगैरे माझ्या घरी यायचे. पण सुरुवातीपासून असायचे तर मग ते म्हणायचे की हा चल मी बसतो साथीला. आता काय होतं, मैफल जरी घरगुती होती तरी आम्ही संकेत पाळायचो की जो ज्युनियर मोस्ट असेल, अगदी नवीन असेल, तो पहिल्यांदा बसणार. सगळ्यात शेवटी गोविंदराव, हे तर ठरलेलंच होतं. तर तो नवीन जो कोणी गायक गायिका असेल तो घाबरून जायचो बिचारा की गोविंदरावांसारखा मनुष्य माझ्याबरोबर साथीला बसणार आहे. त्याचं दडपण यायचं त्याला. काका काय सांगायचं माहितीये, हे बघ, मी तुझ्याबरोबर साथीला बसतोय, तू माझा गुरु, तू जसं गाशील तसं मी वाजवणार आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, त्याच्याबरोबर काका साथ इतकी छान करायचे, इतकी समजून करायचे. ओव्हर पॉवर तर त्यांनी कधी केलंच नाही कोणालाही. परंतु मध्ये वाजवण्यासाठी जेव्हा जागा सुटायची ना, तेव्हा गोविंदराव उत्तम वाजवायचं हे तर मी काय सांगायची गरजच नाही. पण ते वाजवता वाजवता सुद्धा ते त्याला इंडिकेशन द्यायचे की आता इथून पुढे असा जा. हे सहृदय असल्याशिवाय शक्य नाही हो करता येणं, खरंच शक्य नाही. एकदा असाच माझ्या घरी कार्यक्रम होता आणि आमचे नाट्यदर्पणचे सुधीर दामले आले. आम्ही सगळं वाद्य लागली होती, सगळं झालं होतं. ते आले आणि म्हणाले, वाईट बातमी आहे. काय काय झालं. वसंतराव देशपांडे गेले. आम्ही हादरलो, म्हणजे खरंच अवाकच झालो की म्हणजे वसंतराव आजारी होते, हे सगळं कानावर होतो, पण ते असे फट्टदिशी जातील असं नव्हतं वाटलं. आता काय करायचं. तर आमचा एक मित्र, म्हणजे माझ्या धाकट्या भावाचा मुकुंदाचा मित्र होता, पद्माकर गोखले, तो मला म्हणाला की अरे काकांना समजा पुण्याला जायचं असेल तर मी त्यांना माझ्या गाडीने घेऊन जातो आणि मग त्यांना दर्शन घेऊ दे, किंवा काय अंत्यसंस्काराला थांबणार असले तर ते सगळं झाल्यानंतर काकांना पुन्हा गाडीतनं मी घरी घेऊन येईन. मी काकाने विचारलं, म्हटलं काका पद्माकर असं असं म्हणतोय, काय करूया आपण, की कार्यक्रम कॅन्सल करूया, कसं. तर ते असे बसले होते. मला म्हणाले असं बघून, कार्यक्रम कॅन्सल करायचा नाही, वाद्य लागलेली आहेत, वाद्यांचा अपमान होऊ द्यायचा नाही, कार्यक्रम करायचा. आणि मी पुण्याला जाऊन काय करणार आहे, ते तर आता गेलेले आहेत, त्यामुळे काय, त्यांना नमस्कार करून मी परत येणार. त्यापेक्षा आपण इथे कार्यक्रम करूया आणि वसंतरावांना सांगीतिक श्रद्धांजली वाहूया. आणि तुम्हाला खरंच सांगतो, त्या वर्षीपर्यंतचा एक परिपाठ असा होता, नंतर सुद्धा तो परिपाठ कायम राहिला. तो असा होता की काका वाजवायला बसले 4-4:30ला की आमच्या सगळे जे समोर श्रोते असतात त्यांना विचारून काय ऐकवू असं विचारायचे. त्यावर्षी त्यांनी हा प्रश्न विचारला नाही. जे काय 1.5-2 तास त्यांनी त्या दिवशी वाजवलं ते संपूर्ण वसंतराव ऐकवले. मला अजून आठवतंय, नटभैरवनी त्यांनी सुरुवात केली होती आणि वसंतराव भैरवीमध्ये एक दादरा गात असत, ओ बालमनैया डगमग डोले रे. तो दादरा त्यांनी वाजवला होता. असे गोविंदराव. नाट्यदर्पण रजनीवरनं आठवलं, एका वर्षी आमचं ते सगळं व्यवस्थित प्लॅन असायचं नीट, त्याप्रमाणे आमचं काम संपलं. गोविंदरावांनी मला विचारलं, अरे आपलं काम संपलं ना रे आता. म्हटलं हो. म्हटलं का हो. नाही रे, आज जरा बरं नाही वाटत आहे, असं अंग भरून आल्यासारखं वाटतंय. म्हटलं ठीक आहे, मग आता आपलं काम संपलंय, तुम्ही जरा विश्रांती घ्या. आम्ही त्या कॉकपिटातनं वर आलो. तेवढ्यात कुणीतरी येऊन सांगितलं अभिषेक युवांनी बोलवलंय. मला काका म्हणले, जा जरा बघून ये का बोलवत आहेत ते. मी गेलो. तर मी म्हटलं, बुवा तुम्ही गोविंदरावांना बोलवलं होतं. हो, त्यांना सांगायचं की आता जो मी कार्यक्रम करणार आहे, माझा जो आहे मत्स्यगंधा ते महानंदा, तो त्यांना वाजवायचा आहे. तर मी म्हटलं, अहो पण विश्वनाथ कान्हेरे वाजवणार आहे ना. तर म्हणे नाही नाही, विश्वनाथ आहे पण गोविंदरावही हवेतच मला तिथे.
मी येऊन गोविंदरावांना सांगितलं. आता त्यांची तब्येत बरी नव्हती, चेहऱ्यावर दिसत होतं तब्येत नाही आहे बरी वगैरे. तर काका म्हणाले बरं ठीक आहे वाजवू. आणि तुम्हाला सांगतो त्या कार्यक्रमाचा व्हिडिओही अवेलेबल असेल. तब्येत बरी नव्हती अजिबात, अंग दुखत होतं, भरून आलं होतं, सगळं होतं, चेहऱ्यावर दिसत होतं, परंतु वाजवण्यात कुठेही कमतरता नव्हती. तितकंच अप्रतिम, अगदी छान. गोविंदरावांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो बरं का, माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे की सर्वसाधारणपणे काय होतं, गाणं इथून ऐकलं जातं, मग ते मनात येतं आणि तिथून बोटातनं उतरतं. गोविंदरावांमध्ये ही प्रोसेस नव्हतीच मला वाटतं. इथून आलं की डायरेक्ट इथूनच बाहेर यायचं. इतकं दैवी होतं ते. ऑटोमॅटिकच व्हायचं ते सगळं, अतिशय ऑटोमॅटिक व्हायचं आणि अप्रतिम व्हायचं, उत्तम अत्युत्तम दर्जाचं असायचं. याचा एक नमुना म्हणून बरं का, याचा एक नमुना म्हणून मी तुम्हाला एक पद ऐकवणार आहे. सुजन कसा मन चोरी, असे त्याचे शब्द आहेत. आता हे खूप लोकप्रिय पद आहे, त्यामुळे त्याचे शब्द काय सांगायची गरज नाही तुम्हाला. पण आता बघा मग ते द द द द दा द द दा असं नाही वाजलेलं. सुजन कसा मन चोरी, हे जे शब्द वाजवणं आहे ना, ही गोविंदरावांची खासियत होती. आणि शब्द वाजले पाहिजेत. ते शब्द कशासाठी ठेवलेत, नाही तर नुसती ती एक सांगीतिक सुरावट असती ना. संगीत हे माध्यम आहे, पोचवायचे शब्द आणि त्या शब्दांमागली भावना, हा जो विचार होता गोविंदरावांच्या वादनामध्ये अतिशय प्रकर्षाने तो दिसत असे. असं हे पद सुजन कसा मन चोरी ऑर्गनवर वाजवलेलं, पेटीवर नव्हे, ते आता आपण ऐकूया. आता या नंतरचं जे पद मी तुम्हाला ऐकवणार आहे ना, ते आहे एकच प्याला नाटकातलं. बघू नको माझ्याकडे. अतिशय करुण रसप्रधान असं हे पद आहे. अर्थात त्याला अनुकूल अनुसरून अशी त्याची चालही तशीच आहे. पण त्यात पुन्हा एकदा शब्द इतके महत्वाचे आहेत की ते शब्द जर का त्या वजनाने तसे वाजले नाहीत तर तो भाव उत्पन्न होणारच नाही आहे. आणि आता मी जे तुम्हाला ऐकवणार आहे ते पुन्हा एकदा त्यांनी ऑर्गनवरती वाजवलेलंच ऐकवणार आहे. आणि बघा तुम्ही, म्हणजे गंमत बघा त्यातली, की असा एक विचार करून बघा की फक्त त्याची सांगीतिक सुरावट, म्हणजे ज्याला आपण नोटेशन म्हणतो, ते वाजलं तर तो भाव तितक्या परिणामकारकरित्या प्रकट होईल का?
होणार नाही असं मला वाटतं. असं हे पद आपण ऐकूया. आता यानंतर जे मी पद तुम्हाला ऐकवणार आहे ना, त्या पदाची एक गंमत आहे. ते पद सर्वसाधारणपणे आपल्याला जे माहिती आहे ते 2 तालांमध्ये गायलं जातं. चंद्रिका ही जणू आम प्रचलित रूढ चाल त्याची त्रितालामध्ये आहे. मास्टर दीनानाथांनी त्यांच्या गायकीला अनुकूल आणि त्यांच्या गळ्याच्या विशेषांना अनुकूल अशी जी चाल स्वतःची केली ती रूपकमध्ये आहे. एकच पद आहे चंद्रिका ही जणू, जे आम त्रितालामध्ये गायलं जातं आणि दीनानाथांनी केलं ते रूपकमध्ये केलं. पण या पदाची एक गंमत अशी आहे की त्याची जी मूळ चाल आहे ती दादऱ्यामध्ये आहे. म्हणजे दादरा 6 मात्रांचा, रूपक 7 मात्रांचा आणि त्रिताल 16 मात्रांचा. पदाचे शब्द तर तेच आहेत. मग या तालांच्या खंडामध्ये ते कसे बसतात किंवा कसे पडायला पाहिजेत, कसे उच्चारण व्हायला पाहिजे, याचं एक आदर्श उदाहरण म्हणून म्हणता येईल असं हे पद आहे चंद्रिका ही जणू. आधी दादऱ्यामध्ये, मग त्रितालामध्ये आणि मग रूपकमध्ये. ते आता आपण ऐकूया.
बेताल. हां. आता हेच पद हा. नाथराव रूपक मध्ये म्हणतात. देणार असन.
आणखीन एक गोष्ट मला गोविंदरावांची सांगायची. सर्वसाधारणपणे असं एक म्हटलं जातं की आपली कला उत्कृष्टपणे सादर करण्यासाठी तुमचं वाद्य खूप छान असायला पाहिजे, आणि बऱ्याच प्रमाणात हे खरं आहे. पण हा नियम किंवा हा संकेत गोविंदरावांना अजिबात लागू नव्हता. गोविंदरावांनी जितकी नाटकं वाजवली त्यातली मॅक्झिमम नाटकं त्यांनी ज्या ऑर्गनवरती वाजवली त्या ऑर्गनच्या ज्या पट्ट्या होत्या ना, तर अनइव्हन होत्या. आता जे वाजवणारे असतील त्यांना कळू शकेल की त्या पट्ट्या एका समान उंचीवरती समान प्रेशरच्या असायला पाहिजे. म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला काय प्रेशरनी ती पट्टी दाबायची, म्हणजे तो तसा सूर उमटणार आहे. इस्पेशली तानेच्या वेळी वगैरे तुम्हाला तो फोर्स जो यायला पाहिजे तानेमध्ये, त्याच्यासाठी त्या पट्ट्या या इक्वी लेवल असायला पाहिजेत. त्याची उंची, त्या ऑर्गनची उंची, काही पट्ट्या झिजलेल्या, काही पट्ट्या जास्त वर, त्या नंतर बदललेल्या, आणि खूप झिजलेल्या, त्यामुळे त्या खाली, असं अनइव्हन होता तो ऑर्गन. परंतु गोविंदरावांच्या वादनात कधीही तसूभरही फरक पडला नाही. याचं कारण काय? ते थोर कलाकार होते. या व्यतिरिक्त दुसरं काहीही म्हणता येत नाही. आता त्या गोविंदरावांना मी आदरांजली अशी करतो कारण आमच्या या क्षेत्रामध्ये गुरुजनांना मान असा दिला जातो, असं स्मरण करून. ह्याच्यापेक्षा गोविंदरावांविषयी मी आणखीन काय बोलू. असो, हा भाग खूप मोठा होतोय याची मला जाणीव आहे. कधीतरी थांबावं लागतंच, हेही मला मान्य आहे. मी तुम्हाला आणखीन पुढे काहीतरी सांगणार आहे, छोटंसंच आहे. ते असं आहे की तुमच्याकडून मला खूप प्रोत्साहन मिळालं, छान अभिप्राय मिळाले. फोनवरती अनेकांनी संपर्क केला आणि सांगितलं की हे खूप छान चाललंय. पण काय माहितीये, माझ्यामध्ये ना एक स्वच्छंदी माणूस कुठेतरी दडलेला आहे. तो मला सारख्या टापल्या मारतोय आणि सांगतोय की आता पुढे, आता दुसरं काहीतरी बघ. दुसरे कुठले तरी विषय मला सांगतात आणि जरा आता माझ्याकडे बघ की काय आहे. त्यामुळे आता आम्ही असं ठरवलंय की पूर्णविराम नाही, नक्कीच नाही, पण अल्पविराम, स्वल्पविराम. आणि म्हणून या मालिकेची सांगता मी करणारच नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला भैरवी ऐकवणारच नाहीये. परंतु पूर्वीच्या काळी संगीत नाटकामध्ये एक प्रथा होती. ती अशी होती की नाटकातलं भैरवीचं पद हे होऊन जायचं, त्यानंतर पुढे नाटक चालू असायचं. पण नाटक संपताना जे सादर व्हायचं ते असायचं भरतवाक्य. कशासाठी? तर ते भरतवाक्य जणू काही असं सांगत असे की मायबाप रसिक हो, प्रेक्षक हो, आजचा खेळ, मी खेळ म्हणतोय, प्रयोग नाही, आजचा खेळ संपलाय. आजचा खेळ आज संपलाय जरूर, पण उद्या पुन्हा सादर होण्यासाठी. आता भरतवाक्य ऐकूया. धन्यवाद, मनःपूर्वक धन्यवाद.